इयत्ता 8वी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा NMMS 2018-19। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शालेय क्षमता चाचणी विषय विज्ञान याची उत्तरे पाहणार आहोत। प्रश्न पहिला आहे यामध्ये शालेय क्षमता चाचणी प्रश्न पहिला, चुंबकीय बलरेषांच्या संदर्भात पुढीलपैकी अयोग्य विधान कोणते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, चुंबकीय बलरेषा एकमेकांना आकर्षित करतात। हे अयोग्य विधान आहे, कारण चुंबकीय बलरेषा कधीही एकमेकांना छेदत नाहीत। चुंबकीय बलरेषा एकमेकांना दूर ढकलतात। चुंबकीय बलरेषा नेहमी उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवापर्यंत जातात। ही सर्व तीनही विधाने बरोबर आहे, त्यामुळे हे अयोग्य विधान आहे। हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न दुसरा, आपाती किरण व परावर्तित किरण यामधील कोन 90 अंश असेल तर आपतन कोन व परावर्तन कोन यांची मापे किती? आपतन कोन म्हणजे आपाती किरणाने स्तंभिकेशी केलेला कोन, आणि ही स्तंभिका असेल आणि हा आपाती कोन असेल तर हा परावर्तित कोन असतो। आपाती कोन I, परावर्तित कोन R। जर आपाती किरण आणि परावर्तित किरण यांच्यामधील कोन 90 अंशाचा असेल तर हे दोनही कोन नेहमी आपाती किरण आणि परावर्तित किरण यांच्यामध्ये असणारा कोन आहे, आपाती कोन परावर्तित कोन, हे समान मापाचे असतात। या ठिकाणी समान मापाचे कोन दोनच दिलेले आहेत, 90-90 आणि 45-45। 90 कोन असेल I बरोबर, तर तो 90 कोन म्हणजे आपाती किरणानं स्तंभिकेशी केलेला कोन, ही आहे स्तंभिका आणि हा आपाती किरण। तर परावर्तित किरण सुद्धा हा असेल, त्यामुळे या दोन्हींच्या मधला कोन 180चा होईल। या ठिकाणी 90 अंशाचा कोन दिलेला आहे, म्हणून हे दोनही कोन असावेत 45-45। हे उत्तर बरोबर आहे। आणि मग या दोन्हींच्या मधला कोन आहे तो हा 90 अंशाचा येऊ शकतो। समान कोन आहेत, आपाती कोन परावर्तित कोन समान मापाचे असतात, म्हणून यातला पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे। पुढीलपैकी कोणते एकक तापमान मोजण्यासाठी वापरत नाहीत? तापमान मोजण्याची अंश सेल्सिअस, अंश फॅरेनहाइट आणि केल्व्हिन ही 3 एकक आहेत। कॅलरी हे ऊर्जेचं एकक आहे, म्हणून हे तापमानाचं एकक नाही। पर्याय 1 हा बरोबर आहे। 1.5 व्होल्ट विभवांतराच्या 4 विद्युत घटांची बॅटरी स्वरूपात जोडणी केली तर बॅटरीचे एकूण विभवांतर 1.5 गुणिले 4 म्हणजे येईल 6 व्होल्ट। पर्याय क्रमांक 4। ध्वनी तरंगाची वारंवारता मोजण्यासाठी हर्ट्झ हे एकक वापरतात, HZ। पर्याय तिसरा। टेबलावर एक धातूचा ठोकळा ठेवला असून त्याचे वजन 98 आहे। ठोकळ्याची तळाची लांबी 0.5 मीटर आणि रुंदी 0.2 मीटर आहे, तर क्षेत्रफळ तो ठोकळा टेबलावर किती दाब प्रयुक्त करेल? दाब बरोबर सूत्र माहिती आहे आपल्याला, बल छेद क्षेत्रफळ। दाब आहे 98 छेद क्षेत्रफळ आहे 0.5 गुणिले 0.2 ठोकळ्याचं लांबी गुणिले रुंदी, म्हणजेच दोन्हींचा गुणाकार 0.1 आला। 98 भागिले 0.1 म्हणजेच 980 भागिले 1 बरोबर 980 पास्कल, म्हणून पर्याय आहे हा पहिला।
प्रश्न क्रमांक 7, पुढीलपैकी गटात न बसणारी राशी कोणती? वस्तुमान, लांबी, वेळ आणि चाल. यातली चाल ही वेगळी आहे, कारण वस्तुमान, वेळ आणि लांबी या आधारभूत राशी आहेत आणि यांच्यावरून इतर राशींची एकके दिली जातात, म्हणून चाल हे वेगळं एकक आहे. वस्तुमानाचं एकक किलोग्रॅम, ग्रॅम असेल. लांबीचं एकक सेंटीमीटर, मीटर. तर वेळेचं एकक सेकंद. चालीचं एकक मीटर प्रति सेकंद. म्हणून या 3 आधारभूत राशी आहेत. एक नादकाटा 5 सेकंदात 1000 वेळा कंप पावतो, तर त्यापासून निर्माण होणाऱ्या ध्वनीची वारंवारता किती? वारंवारता म्हणजे एका सेकंदामध्ये होणाऱ्या कंपनांची संख्या. जर हा नादकाटा 5 सेकंदामध्ये 1000 वेळा कंप पावतो, म्हणजे 5 सेकंदात 1000 त्याची कंपने होत असतील, तर एका सेकंदामध्ये किती होतील? तर याला आपण 5 ने भागलं तर आपल्याला उत्तर येईल 200. म्हणून याची वारंवारता आहे 200. पर्याय क्रमांक 3, 200 हर्ट्झ. वारंवारता म्हणजे एका सेकंदामध्ये होणाऱ्या कंपनांची संख्या. तर 200 हर्ट्झ. पाण्यात टाकलेली वस्तू पाण्यावर तरंगते, कारण त्यावर क्रिया करणारं प्लावक बल हे जास्त असतं गुरुत्वबलापेक्षा. म्हणून मानव हा आवाज ऐकू शकतो 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ एवढ्या वारंवारतेचा ध्वनी ऐकू शकतो. पर्याय आहे दुसरा बरोबर. सूर्याच्या केंद्रभागात टिंबटिंब हे इंधनाचे कार्य करते. उत्तर आहे हायड्रोजन. हायड्रोजन केंद्रकांचं एकत्रीकरण होऊन हेलियमची केंद्रके तयार होत असतात सतत सूर्याच्या केंद्रभागामध्ये, म्हणून याचं उत्तर आहे 1 हायड्रोजन. खालीलपैकी जटिल संयोग आहे हिमोग्लोबिन. पर्याय क्रमांक 4. द्रव आणि स्थायू यांच्या विषमांगी मिश्रणाला म्हणतात निलंबन. ही सर्व मिश्रणांचे प्रकार आहेत. त्यातली ही कलील, द्रावण आणि संमिश्र ही समांगी मिश्रणे आहेत. तर निलंबन हे निलंबन हे ही विषमांगी मिश्रण आहे, परंतु कलील हे द्रव आणि द्रव यांचं मिश्रण आहे विषमांगी. संमिश्र हे स्थायू आणि स्थायू यांचं विषमांगी मिश्रण आहे. द्रावण हे द्रव स्थायू यांचं समांगी मिश्रण आहे. तर निलंबन हे मात्र स्थायू आणि द्रव यांचं विषमांगी मिश्रण आहे. म्हणून हा पर्याय आहे तिसरा बरोबर. 14वा प्रश्न आहे कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 + 2HCl gives A + B + C. याचं बरोबर उत्तर आहे CaCl2 + CO2 + H2O. आपल्या शरीरातील कोणते आम्ल आपले अनुवंशिक गुण ठरवते? उत्तर आहे डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक आम्ल DNA. पर्याय क्रमांक 2. श्वसन प्रक्रियेमध्ये श्वासावाटे घेतलेल्या हवेतील ऑक्सिजनची पेशीमधील ग्लुकोज बरोबर अभिक्रिया होऊन तयार होतात कार्बन डायऑक्साईड आणि पाणी. पर्याय पहिला. खालीलपैकी अकार्बनी संयुग कोणते? यामध्ये आहे मोरचूद. हे आयनिक संयुग आहे. इतर सर्व कार्बनी संयुगे आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. अणुभट्टीमध्ये शृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते? तर न्यूट्रॉनचा वेग व संख्या कमी करणे ह्याची आवश्यकता असते. पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. एल या कवचाची इलेक्ट्रॉन धारकता आहे 8. एल म्हणजे कवच क्रमांक 2. पहिलं कवच के असतं, त्याची मर्यादा असते 2. एलची असते 8, एमची असते 18, एनची असते 32. टोमॅटोमध्ये कोणत्या प्रकारचे आम्ल असते? हे उत्तर आहे पर्याय 3 ऑक्झॅलिक आम्ल. रासायनिक खतांच्या अनावश्यक अतिवापरामुळे शेतीतील आम्लाचे प्रमाण वाढते. पर्याय आहे दुसरा बरोबर. कॅन्सरसारख्या प्राणघातक आजारावरील वैद्यकीय उपचारामध्ये कोणत्या किरणोत्सारी समस्थानिकाचा उपयोग होतो? कोबाल्ट-60 हे समस्थानिक वापरतात. युरेनियम 235 अणुभट्टीमध्ये वापरतात.
आयोडीनचा उपयोग गॉयटरियावरील उपचारामध्ये होतो. कार्बन 14चा उपयोग जीवाश्मांचं वय ठरवण्यासाठी होतो. तर कोबाल्ट 60चा उपयोग होतो कर्करोगावरील उपचारासाठी. वनस्पती वाढीसाठी नायट्रोजनची आवश्यकता असते. पर्याय क्रमांक 3. गटात न बसणारा शब्द गोलाकार, दंडाकार, सर्पिलाकार हे जीवाणूंचे आकार आहेत. आकारावरून प्रकार. तर तरफदार हा वेगळा शब्द आहे. गटात न बसणारा शब्द यातला आहे शैवाल, हे स्वयंपोषी आहे. आदिजीव, जीवाणू, कवके हे परपोषी जीवाणू आहेत, परपोषी सूक्ष्मजीव आहेत. कुत्रा चावल्यानंतर रेबीज या आजाराची लक्षणे साधारणपणे 90 ते 175 दिवसात दिसू लागतात. जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो 7 एप्रिल या दिवशी. नैसर्गिक पाणी प्रदूषणाची कारणे आहेत जमिनीची धूप. इतर सर्व कारणे ही मानवनिर्मित आहेत. पृथ्वीवर प्रत्येक वर्षाला सुमारे 12,400 ते 14,000 भूकंप होतात. आदिकेंद्रकी पेशीचा आकार असतो 1 ते 10 मायक्रोमीटर. हरितलवकाच्या आकृतीतील थॅलॅकॉइड हा भाग ओळखायचा आहे. ABCD या बाणाने दाखवलेल्यापैकी यातला हा D हा भाग आहे थॅलॅकॉइड. पर्याय 4. सामान्यपणे मानवी हृदय प्रत्येक ठोक्याला सुमारे 75 मिलीलिटर रक्त ढकलते. पर्याय 2 बरोबर आहे. गटात न बसणारा शब्द यामधला युरिया, क्रिएटिनिन, अमोनिया. 4था पर्याय बरोबर आहे. कॅल्शियम हे नायट्रोजनयुक्त पदार्थ आहे शरीरातून बाहेर टाकले जाणारे. पुढचं वाक्य आहे रणथंबोरचे अभयारण्य टिंबटिंबसाठी प्रसिद्ध आहे. पट्टेरी वाघांसाठी प्रसिद्ध आहे. गवताळ प्रदेशातील वनस्पती यापैकी आहे कुसळी. पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीनं विज्ञान या भागामधले प्रश्न आपण पाहिलेले आहेत.